Hello. Hello, this is the My Artifact episode number 2043. आजची तारीख आहे 26 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 11 वाजले. आज काय सांगायचं आज म्हणजे इट वॉज लाईक दॅट की आज म्हणजे माझी एज आहे ती 28 आहे. 28 रनिंग आहे. 27 कम्प्लीट, 28 रनिंग. युजली या एज मध्ये लोक खूप काही करतात. म्हणजे ऍटलिस्ट मी ज्या लोकांना जरी माहीत आहो का ज्या लोकांना मी असं समजतो की दे आर समथिंग, येस, त्या लोकांनी ऍट द एज ऑफ 28 मध्ये त्यांनी खूप काही केलं आहे लाईफमध्ये. जॉब हे ते मी माझ्या लाईफ मध्ये केलं आहे. म्हणजे असं नाही म्हणत की मी खूप साऱ्या गोष्टी केल्या नाही. येस, म्हणजे ठीक आहे, शिक्षण वगैरे म्हणजे माझं ग्रॅज्युएशन म्हणजे नाही झालं, बट त्याच्यानंतर मी जॉब केलाय, 2 जॉब केला. त्यानंतर म्हणजे इट वॉज दॅट. बट कसं आहे की माझ्या करिअर ओरिएंटेड मी काहीच असं केलं नाही. म्हणजे मला अगोदरपासून माहित होतं का मला फिल्म मेकर व्हायचं होतं. म्हणजे इवन वेन आय वॉज इन 11th स्टँडर्ड, 11वी मध्ये होतो तेव्हापासूनच मला माहित होतं की मला एक फिल्म मेकर व्हायचं आहे. येस, बट त्याच्या अकॉर्डिंगली मी कधीच हार्ड स्टेप घेतले नाही, काही ऍक्शन्स घेतले नाही, काहीच नाही. येस, बस विचार करत होतो, डिझाईन करत होतो, मनामध्ये फिल्म बनवत होतो वगैरे वगैरे. बट त्याच्याबद्दल काहीच असं ऍक्शन वगैरे काहीच घेतले नाही, नथिंग ऍट ऑल. युजली या 2020 मध्येच शाळेत म्हणजे या कोरोना जेव्हापासून आला, जेव्हापासून मी इथे आलो, स्पेसिफिकली म्हणलं गेलं ना, ते या 3 महिन्यामध्ये म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि हा सप्टेंबर घे. ओके, जून पासून मी याच्यावर थोडेसे हार्ड स्टेप घ्यायला लागलो. ओके, आणि त्याच्यावर काही ना काहीतरी काम करत गेलो, तर आतापर्यंत आहे. म्हणजे या जून पासूनचा काही ना काहीतरी हिशोब आहे जिथे मला असं वाटते का मी माझ्या करिअर ओरिएंटेड काही ना काहीतरी केलं. जे की मी 2010 पासून मला वाटत होतं की मला काहीतरी करायचं आहे. बट 2010 टू जून 2020 पर्यंत मी काहीच केलं नाही. म्हणजे 10 वर्ष मी जस्ट फक्त डोक्यात होतं, आणि त्याच्यानंतर ह्या 3 महिन्यामध्येच मी या साऱ्या गोष्टी केल्या. सो आय वॉज बिट लेट नाही, सो मच लेट. येस, कारण खूप काही जण म्हणजे त्यांना असं वाटते की त्यांना काहीतरी करायचं आहे, तर ते लोक ऍक्शन घेतात, बट यू डिडंट डू इट. येस, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, म्हणजे असं का झालं आपल्या लाईफ मध्ये की आपण एवढ्या उशिरा ऍक्शन घेतले वगैरे. वेल, आता मी ऍट द एज ऑफ 28 मध्ये का म्हणत आहे, व्हाय आय एम टेलिंग यू. जर मी असं म्हणतो की जर मी हेच स्टेप ऍट द एज ऑफ 26 किंवा 25 मध्ये घेतले असते, ओके, तर मी ऍटलिस्ट 26 मध्ये बॉम्बेला असतो. ओके, आणि बॉम्बेला असतो आणि तिथे मी काम करत असतो ना, तर आज माझ्यापाशी ऑलमोस्ट 2 किंवा 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो ऍज अ फ्रीलान्सर म्हणून. ओके, म्हणजे जिथे मी स्ट्रॉंगली व्हिडिओ बनवत असतो वगैरे वगैरे. कोणत्या गोष्टीची कमी होती सांग, कोणत्या गोष्टीची कमी होती तुला? सेम लॅपटॉप तेव्हा होताच, ओके, एडिटिंग साठी. ओके, कॅमेरा होता तुझ्यापाशी. इव्हन हा जो आहे ना रेडमी नोट 5 प्रो, त्याच्या अगोदर पासून तुझ्यापाशी आयफोन होता. ओके, गिम्बल बद्दल तुला माहित नव्हता तरी होता अवेलेबल. असं तर नाही का तू जेव्हा माहित पडलं तेव्हा चालावं, नो, गिम्बल तेव्हा पण होता. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट माझ्यापाशी सगळ्या गोष्टी होत्या, बट इन्फॉर्मेशन नव्हती. म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे की हे बनते कसं, व्हाय, म्हणजे कोणकोणत्या इक्विपमेंटची गरज आहे, आपण कशाप्रमाणे काम करायला पाहिजे, कशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी बनते. जस्ट लाईक जर मी 26 मध्ये या सगळ्या गोष्टी केल्या असतात, आज माझ्यापाशी करीब 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असता. आणि समहाऊ मी कोणत्या ना कोणत्या प्रोडक्शन मध्ये कामही करत असतो, आणि पैसे पण कमवत असतो, असं नाही आहे. येस, आणि इट वॉज लाईक दॅट की मी राईट नाऊ
मला ज्या फील्डमध्ये जायचं होतं त्या फील्डमध्ये असतो. या ऍक्च्युली कसं आहे की मला कसं की वाय आय आय गोईंग, म्हणजे मी का गेलो या डिझाईन फील्डमध्ये वगैरे. इट वॉज लाईक दॅट की विशालने मला असं म्हणलं होतं की जस्ट लाईक समज जर तुझं काही होईल नाही होईल वगैरे, ट्राय टू अंडरस्टँड की तुझ्यापाशी काही ना काहीतरी बॅकअप असला पाहिजे. या तर म्हणून मी त्या हिशोबाने गेलो. मला त्याचं म्हणणं पटलं. या मला असं म्हणणं पटलं की हा की चलो बा, आपण म्हणजे समज जर आपल्यापाशी काहीच राहणार नाही. बट हे बिलकुल गलत होतं यार, बहुत ही जास्त गलत. येस, इट वॉज लाईक अ रिअली, म्हणजे त्याचं बोलणं बिलकुल करेक्ट होतं, तो त्याच्या हिशोबाने बिलकुल राईट होता. येस, बट तो जो ऍडवाइस होती ना, ती अशा लोकांसाठी होती जे लोक नाही का, ज्यांना माहीतच नव्हतं की आपल्याला का करायचं का नाही. पण आपल्यापाशी सगळं काही होतं तेव्हा तरी आपण या साऱ्या गोष्टी नाही केल्या. इट वॉज लाईक दॅट की समजा जर तुम्हाला जे आवडते ना, ओके, ऑब्विसली ते करायलाच पाहिजे. ओके, कारण तुमची लाईफ त्याच्यामध्येच आहे डूड. येस, कारण समजा जर तुम्हाला असं वाटते की मला एक फिल्म मेकर व्हायचं आहे, ठीक आहे, तुमच्या आसपास अराउंड लोकांना असं वाटत असेल की हे जे टार्गेट आहे, जे लाईफ मध्ये मी ठरवलं गेलं आहे, हे खूप मोठे टार्गेट आहे, कधी अचीव न होणार वगैरे वगैरे. येस, हे जे आहे ना, हे जे सांगून राहिले हा त्यांचा पॉसिबल रिझल्ट आहे. ओके, म्हणजे त्यांना असं वाटते. ओके, ते आपल्याबद्दल विचार नाही करत आहे. या म्हणजे त्यांना असं वाटत आहे, म्हणजे त्यांनी आजपर्यंत जेवढं काही ऐकलं वगैरे वगैरे फिल्म इंडस्ट्री, फिल्म बद्दल वगैरे वगैरे, तर त्यांना नेहमीच असं वाटायचं की फिल्म मध्ये असं सहजासहजी अशा काही गोष्टी होत नाही. या वगैरे, तर त्यांनी जो लोकांनी सांगितलेला जो एक्सपिरियन्स आहे ना, तो तुमचा एक्सपिरियन्स बनून जातो. बट यू डिडंट इवन एक्सपिरियन्स दिस थिंग्स. येस, तुम्ही लोकांचा एक्सपिरियन्स तुमचा एक्सपिरियन्स होऊन जातो. दॅट इज नॉट. हे असं कतही नका करू. 10 लोक तुम्हाला 10 गोष्टी सांगतील. ओके, ट्राय टू अंडरस्टँड, सॉरी गलत म्हणलो. 10 लोक तुला 100 गोष्टी सांगतील, बट करशील मात्र तू स्वतःच्या मनाचाच. आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येस, समजा तुझ्यापाशी काही टार्गेट आहे आणि तुला काहीतरी करायचं आहे ना डूड, तर जस्ट गो फॉर इट, घे ऍक्शन. या असं काही वाईट नाही, हेजिटेशन नाही किंवा असं लोक का म्हणतील वगैरे वगैरे. इट वॉज नॉट. ते लोकांचं बोलणं आहे, जे म्हणतील ते म्हणतील. येस, इट इज लाईक यू नीड टू बी फोकस ऑन युअर सेल्फ अँड जस्ट डू इट. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. माझ्या लाईफ मध्ये 2 वर्ष वेस्ट झाले. येस, म्हणजे या डिझाईन मध्ये लागलो मी वगैरे, 2 वर्ष वेस्ट झाले. वेल, असंही नाही म्हणता येत या वेस्ट वगैरे झाले, कारण या गोष्टीमध्ये पण मी खूप साऱ्या गोष्टी शिकलोय. खूप साऱ्या म्हणजे एक प्रकारे या बॅकअप तर आलाय, दॅट इज वन थिंग. येस, म्हणजे जस्ट लाईक मी कोणत्याही आता इंडस्ट्रीमध्ये, डिझाईन इंडस्ट्रीमध्ये गेलो आणि मी असं म्हणलं की मला वगैरे डिझाईन बद्दल नॉलेज आहे आणि माझ्यापाशी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. येस, आणि मी म्हणजे सॉफ्टवेअर वगैरे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, सो आय कॅन डू इट. तर मला डेफिनेटली जॉब भेटेल. या कमी सॅलरीवर भेटेल बिकॉज ऑफ दॅट की माझं ग्रॅज्युएशन आहे, बट भेटेल. या असं काही आहे नाही. येस, आणि डिझाईन मध्ये पण आपण काम करू शकतो, केलं पण आहे. या बट कसं आहे की तो बॅकअप तर तू जाऊ दे, बट याच्यापासून जो आपल्याला एक्सपिरियन्स भेटला, जो लोकांचा जो एक्सपिरियन्स आहे, लोक कशाप्रमाणे असतात, कशाप्रमाणे इंटरॅक्ट होतात आपल्यासोबत, दॅट इज अ मेन थिंग. या म्हणजे जे काही आहे ते या साऱ्या गोष्टीवर डिपेंड करते की तुम्ही कोण आहात, का आहात वगैरे. येस, बट जे आपल्यासोबत झालं, ओके, मी असं नाही म्हणत जे झालं चांगलं झालं वाईट झालं वगैरे, याच्यामुळे एवढी गोष्ट हे आहे की आपण याच्यावर कधी ऍक्शन घेतली नाही. खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या आपण अगोदर करू शकत होतो बट केल्या नाही. आता जे गोष्ट केली नाही आपण त्या गोष्टीवर रडत बसणं हे काही चांगली गोष्ट नाही आहे. ओके, बट आता आपल्यापाशी जे आहे आणि आपल्याला असं वाटते की आपण जे गोष्टी करू शकतो, तर
आय डोंट नीड टू बी वेट फॉर इट. म्हणजे इट इज लाईक मला म्युझिक व्हिडिओ शूट करायचा आहे, आय जस्ट कॉल श्रेयस, म्हणजे मी असं लोकल आर्टिस्टला पकडतो जे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्यांच्याशी बोलतो, फ्री मध्ये काम करतो. या मला काही एक गरज नाही पैशाची आता तरी राईट नाव. येस, कारण इट जस्ट लाईक आय नीड टू मेक एक्सपिरियन्स अबाउट दिस थिंग, की या साऱ्या गोष्टी कशा करावं लागते वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग्स. ओके, आणि दॅट इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग्स फॉर मी. ओके, आणि ही जी गोष्ट आहे ना, ही मला फुकटमध्ये भेटून राहिली. ओके, म्हणजे ऑब्विसली म्हणजे मी फ्री मध्ये काम करून राहिलोय तर त्याच्यासाठी असं वाटेल की हा तर फ्री मध्येच काम करून राहिलाय. बट जेव्हा मी एका आर्टिस्ट सोबत जातो आणि जेव्हा मी शूट करतो, तर शूट करताना जो एक्सपिरियन्स भेटतो ना, तो माझ्यासाठी बहुत एक्सपेन्सिव्ह आहे आणि तो मला फ्री मध्ये भेटत आहे. या बिकॉज आय एम डुईंग विथ म्हणजे येस, अँड दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट. या इट इज लाईक कोणती गोष्ट घे, या you want to be a filmmaker, you want to be director, you want to do something like that, just go and shoot. Yeah, don't need to wait for anything everything कि मेरे को ये चीज चाहिए, नो चीज चाहिए ना. जो बिगिनिंग मध्ये स्टार्ट करतो ना, ते कधीच चांगलं नसते. इट वॉज लाईक दॅट फर्स्ट, म्हणजे जे पार्कर वॉल बॅक हा जो लाईक मी म्हणतो की ही वॉज मेंटर फॉर मी. या म्हणजे अजूनपर्यंत त्याचे क्लासेस वगैरे म्हणजे त्याचे क्लासेस थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहे, 60,000 रुपये आहे त्याचा फुल टाइम फिल्म मेकर कोर्स. बट जेवढे त्यांनी युट्यूबवर जेवढे त्यांनी व्हिडिओ टाकले आहे आणि त्यापासून मला असं रिअलाइज होत आहे की फर्स्ट फ्यू व्हिडिओज जे स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओज टाकतात ते नेहमी बेकारच असतात. बट दॅट इज द ओनली वे यू कॅन लर्न इट. येस, कारण याच्यापासून तुम्ही गोष्टी शिकता, तुमच्यामध्ये काही चुका झाल्या तर तुम्ही त्यातून शिकता, अँड दॅट इज द बेस्ट वे टू लर्न. या आणि आय जस्ट डुईंग इट. या मी एडिट करतो, गलत झालं पुन्हा जातो, पुन्हा शूट करतो, युट्यूबवर जातो. आय एम नॉट क्युरियस अबाउट की हाऊ मच पीपल लाईक इट, हाऊ मच पीपल व्ह्यूज वगैरे. नो नो नो, जस्ट लाईक आय एम डुईंग इट, आय एम डुईंग इट. या इट इज लाईक जो हायपरलॅप्स वाला जो व्हिडिओ होता ना, त्या व्हिडिओमध्ये मी खूप जास्त पोटेन्शियल दिलं. त्याच्यामध्ये मी माझं हार्डवर्क दिलं, तिथे जाऊन शूट केलं, सकाळी उठून शूट केला, एडिट केला, मेहनत केली, आणि ऑब्विसली तो फुटेज बहुत जबरदस्त होता आणि लोकांनी आवडला. मी जस्ट माझ्या इंस्टाग्रामवर टाकला आणि लोकांनी माझा इंस्टाग्राम मधला जो पोस्ट आहे ना, ती त्यांच्या स्टेटसवर टाकली आणि असे 1-2 जणांनी, खूप जणांनी टाकले. येस, मी याचा एकही 1% सुद्धा मी याचा असं पब्लिसिटी केलं नाही. मी नॉट इवन इन माय स्टेटस सुद्धा वर नाही टाकलं. या म्हणजे मी जस्ट लाईक मी असं म्हणू शकत होतो की मित्राला की बाबू तू हे स्टेटस टाक माझा व्हिडिओ, तू स्टेटस टाक हे माझा व्हिडिओ, एकही नाही केलं. हा इल्ले. बट तरीही मला त्या व्हिडिओवर करीब 7,000 लाईक्स आले वगैरे, 6,900 समथिंग काहीतरी आहे. तर एवढे लाईक्स म्हणजे एवढे व्ह्यूज आले, 350-400 लाईक्स आले वगैरे वगैरे. खूप जणांनी कॉमेंट पण केली, खूप जणांनी फॉलो पण केले माझं पेज वगैरे. तर इम्पॉर्टंट थिंग हे नाही आहे की तुम्ही का शूट करता. इम्पॉर्टंट थिंग हे आहे की तुम्ही जे काही शूट करता ना, तुम्ही त्याच्यावर तुमचं फुल पोटेन्शियल द्या, पूर्ण 100% द्या, की मी हे जे काम करेन ना याच्यामध्ये, या तुम्ही टीमवर काम करत आहे आणि जस्ट लाईक ज्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवत आहे त्याचा काही इंटरेस्ट नाही आहे. हा, क्रेडिट पूर्ण त्याला चाललंय म्हणा, पण त्याचा काही इंटरेस्ट नाही. येस, बट हे आपलं काम आहे. या समोरचा व्यक्ती त्याचं जे काही आहे ते आहे, ओके, आपण त्याला चेंज करू शकत नाही. येस, इट जस्ट लाईक आपल्याला त्या व्यक्तीकडून का पाहिजे, कारण तो आपला सब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे मी असं म्हणतो की श्रेयसचा लोकरेचा व्हिडिओ, याच्यामध्ये श्रेयस इज नॉट रिली इन्थुझियास्टिक. म्हणजे त्याला असं काही म्हणजे होतं म्हणा, म्हणजे त्याला असं त्याचा लिरिकल व्हिडिओ वगैरे बनवायचा होता. या बट ही वॉज नॉट रिली एक्सायटेड अबाउट इट. या बट
एव्हरी टाइम मीच कॉल केला वगैरे वगैरे. एव्हरी टाइम या शूटसाठी काही मन वगैरे वगैरे प्रत्येक गोष्टी मी प्लॅन केला, प्रत्येक गोष्ट मी डिझाईन केलं, त्याला सांगितलं वगैरे वगैरे. ऑब्व्हियसली हे माझं काम होतं. या बट इट वॉज लाईक दॅट की दुसऱ्यांचा पण काही ना काहीतरी हे असतो, इम्पॉर्टंट फॅक्टर असतो का दुसरे पण लोक तेवढेच इंटरेस्टेड आहे का नाही, का जेवढे लोक मी जेवढा मी इंटरेस्टेड आहे तेवढे बाकीचे पण लोक इंटरेस्टेड आहे का नाही. या बट कसं आहे की त्याचा इंटरेस्ट थोडासा कमी होता, बट त्याच्यामुळे आपण हेजिटेट नाही झालो. येस, आपण आपलं काम फुल पोटेन्शियल करत गेलो. सो इट इज दॅट. तुम्ही तुमचं काम फुल पोटेन्शियल मध्ये करा, फुल 100% करा. तुम्ही तुमच्या कामावर फुल 100% द्या, पूर्ण लॉयल राहा आणि येस, तेव्हा तुमचं काम जबरदस्त बनतं यार. तेव्हा लोक तुम्हाला तुम्हाला काहीतरी वाटते का हा ये है न म्हणता लोक तुमचा पोस्ट स्टेटस टाकतात, तर दॅट इज समथिंग एल्स. येस, म्हणजे हे काही ना काहीतरी वेगळं आहे. या हे ते इंस्टाग्रामचे झाले. फेसबुकवर वॉज लाईक दॅट की 1,500 व्ह्यूज झाले. ओके, युट्यूबवर पण ऑलमोस्ट काहीतरी 200-300 व्ह्यूज आहे. ओके, त्या हायपरलॅपच्या व्हिडिओसाठी. इट जस्ट बिकॉज ऑफ दॅट की मी त्या गोष्टीमध्ये मेहनत केली. दॅट्स वाय. आणि मेहनत इज इम्पॉर्टंट. हा, जर या मेहनतीसोबत जर तुमचं मार्केटिंग पण असेल ना, तर ऑब्व्हियसली मार्केटिंगसाठी मग मार्केटिंग असेल तर मग तुम्ही अजून जबरदस्त काम करू शकता. मला मार्केटिंग बद्दल काहीच ज्ञान नाही. येस, ऑब्व्हियसली मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑब्व्हियसली एक फिल्म मेकर साठी इम्पॉर्टंट आहे. येस, बट इट जस्ट लाईक हे म्हणजे याच्यासाठी दुसरे मॅनेजर्स लोक असतात वगैरे वगैरे. इट इज नॉट जस्ट अ पार्ट ऑफ डिरेक्टर. हा, ऑब्व्हियसली म्हणजे डिरेक्टरला माहित असणं गरजेचं आहे, बिकॉज मार्केटिंग आणि त्यानंतर डिस्ट्रीब्युशन हे इम्पॉर्टंट आहे. या म्हणजे कसं आहे की फिल्म कुठे पब्लिश होईल, का होईल, लोकांना कशाप्रमाणे होईल, किंवा आपला व्हिडिओ व्हायरल कसा होईल, कशाप्रमाणे आपण स्टेटस टाकू वगैरे वगैरे. तर हे दुसरा फंड आहे. या जस्ट लाईक हे शूट केल्यानंतर मग आपण कुठे पोस्ट करायचं, कसं पोस्ट करायचं, कशाप्रमाणे करायचं, इट इज आफ्टर दॅट. जस्ट माझा पॉइंट आहे ना तो शूट करेपर्यंत आहे की तुम्ही शूट करा. दॅट्स द ओनली थिंग. येस, शूट केल्यानंतर तुम्हाला कुठे पोस्ट करायचं आणि कसं करायचं आहे, दॅट इज अ पार्ट ऑफ मार्केटिंग थिंग. ओके, दॅट्स अनदर लेवल. वी डोंट टॉक अबाउट दिस बिकॉज ऑफ दॅट की ते त्यासाठी दुसरे लोक असतात, दुसरे मॅनेजर्स असतात, दुसरे काही समथिंग, दॅट इज समथिंग. ओके, सो ट्राय टू डू दॅट. आज काय झालं, आज मी हार्डली सांगतो 1 घंटा काम केला. या आणि दिवसभरात ओनली 1 घंटा काम केलं आणि पूर्ण दिवस वेस्ट गेला, पूर्ण दिवस. येस, म्हणजे आम नॉट सेइंग इज वेस्ट. या म्हणजे मी खूप काही कामं केले म्हणा, बट हे काम इम्पॉर्टंट नाही आहे. या आरडी भरणं, हा म्हणजे घरी आहे तर थोडेसे कामं तर करावं लागेल, पण तुला खूप सारा म्हणजे वेळ भेटत होता तरी तू केला नाही. ऍक्च्युली काय झालं, आज सकाळी उठल्यानंतर आज थोडासा टाइमपास होत होता. 8 वाजेपर्यंत मी दातच घासले नाही. मग 8 वाजता दात वगैरे घासले, नाश्ता केला. त्यानंतर मग मी 9:30 वाजता दूध आणायला गेलो, दूध आणला. त्यानंतर पेट्रोल भरलं आणि त्यानंतर मग मी वापस आलो. लाईक 11 वाजता वगैरे आलो. आल्यानंतर मग थोडासा घंटाभर थोडासा बसलो. ओके, आणि त्याच्यानंतर मग मला मग थोडस ते बाई आली, ते फरशी पुसून राहिली, तर मग माझं ध्यान हटलं आणि मग त्यानंतर मग मी टाइमपासच केला. ओके, आंघोळ केली, त्यानंतर मग जेवण केलं. मग त्यानंतर जेवण केल्यानंतर मग मला थोडंसं मार्केटमध्ये जायचं होतं. ते जे शर्ट आहे ना, शर्टची ते शिलाई थोडीशी करायची होती, नंतर बॅग शिवायची होती, आईची आरडी भरायची होती, सोनारकडे जायचं होतं, तिथून पण त्या सर्व गोष्टी आणायच्या होत्या. ओके, आणि मग तिथून त्या साऱ्या गोष्टी करून मी संध्याकाळी म्हणजे दुपारी 3 वाजता वगैरे घरी आलो. आल्यानंतर मग माझं कसं लॅपटॉप वगैरे ते सगळं सोनूच्या रूम मध्ये आहे आणि तिचा पेपर सुरू होता. ड्युरिंग पेपर तिला डिस्टर्ब करता येत नाही, तर मग तिचा 3 ते 4, 4:30 वाजेपर्यंत पेपर होता, 4 वाजेपर्यंत पेपर होता. तर त्यामुळे मी काहीच करू शकलो नाही. आय वॉज ऑन द यस. मग त्यानंतर मग मी अर्धा घंटा असा बसलो आणि बसला बसला मला झोप लागली आणि झोपलो आणि उठलो मी किती वाजता, 5 वाजता उठलो. पिंटीचा फोन आला, म्हणे चाय प्यायला चाल म्हणे. ओके,
त्या पोझिशन मध्ये मला असं वाटलं की साला का करू का नाही. मग कसं त्यावेळेस मग मला असं वाटलं की सॉरी, सगळे श्रुती डोबळे पण आहे, सगळे जण आहे, तर चाल म्हणे. तर जाऊ दे म्हणलं, गेलो मी. या सो मी तिथे गलत केलं यार. त्या ठिकाणी मला घरी राहायचं होतं, फ्रेश राहायचं होतं आणि काम करायचं होतं, बट नो. या तिथे मी माझ्या एन्जॉयमेंटचा विचार केला आणि मी तिथे मित्रांसोबत चाय प्यायला गेलो आणि त्याच्यानंतर मग मी आलो 8:30 वाजता. आता आल्यानंतर काय, आता उद्या तर शूटला जायचं आहे. उद्या ऍक्च्युली वन मॅनची सगाई आहे, तर त्यासाठी शूटवर जायचं आहे, म्हणजे त्याची सगाई शूट करायची आहे. ओके. तो ऑब्विसली ते त्यांच्या गावामध्ये आहे, म्हणजे मुलींचं गाव. ओके. तर इथून ते करीब 165 किलोमीटर आहे. तर उद्या सकाळी 7 वाजता जायचं आहे. तर आता मग मला प्रिपेअर करायचं होतं, माझे कपडे इस्त्री करायचे होते, गिम्बल चार्ज करायचा होता, मोबाईल चार्ज करायचा होता, माझे जेवढे काही इक्विपमेंट्स वगैरे घेऊन जाणार होतं त्याचं थोडंसं. तर त्यामुळे मी इस्त्री केली, चार्जिंग वगैरे केली. आता सगळं फ्री झालं, शूज वगैरे धुतले मी माझे आणि आता मी फ्री झालो. आता ऑलमोस्ट वाजले किती, 11 वाजले, 11:15 वाजले. ओके. आणि आता 8 एपिसोड. येस. आता काय इथून खाली गेलं, थोडस पोट फ्रेश, पोट साफ करतो आणि त्यानंतर मग काय नाही, जस्ट सकाळी लवकर उठायचं आहे, तर मला झोपावं लागेल. तो आजच्या दिवसाभराची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ना, ते जस्ट लाईक 1 घंटा. त्या एकाही घंट्यामध्ये मी फक्त सिंक्रोनाइज केलं. सिंक्रोनाइज केल्यानंतरही त्याला नेस्टिंग नाही केलं. या जस्ट सिंक्रोनाइज करून आणून ठेवलं आहे. हलकासा जरी हल्ला ना तो ऑडिओ लेअर, तर ते पुन्हा करावं लागेल. तर माईट बी आज केलेलं काम शायद उद्या पुन्हा करावं लागेल, जर हलकासा डिफरन्स वगैरे असलं तर. कारण ते तर उद्या मला पुन्हा चेक करावंच लागेल. येस. कारण जोपर्यंत नेस्ट बनत नाही, कारण नेस्ट बनल्यानंतर मग सिंक्रोनाइज झाल्यानंतर मग माझी लिरिक्सचं लिहिलं काम असते. तर या सो उद्या तर काही नाही, ऑल डे शूटच आहे ऑलमोस्ट. संध्याकाळी मी येईल 7-8 वाजता. आल्यानंतरही काम होईल का नाही माहित नाही, कारण उद्या राहुलचा बर्थडे पण आहे. सो या साऱ्या गोष्टी आहे. आणि ऑलमोस्ट महिना गेला या सप्टेंबर महिन्यामध्ये. मी करीब 3-4 तारखेला मी तो हायपरलॅपचा व्हिडिओ टाकला. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी काहीच व्हिडिओ टाकला नाही, नथिंग. येस. आणि आजची किती तारीख आहे, 26 तारीख आहे. तर या म्हणजे 4 तारखेपासून म्हण किंवा मी लास्ट टाइम हायपरलॅपचा व्हिडिओ केव्हा टाकला होता, वेट, आपल्यापाशी पूर्ण डिटेल्स आहे, केव्हा टाकला होता, काय टाकला होता वगैरे. युट्यूब चेक माय चॅनल. ओके. 2 weeks अगो 87 व्ह्यूज. 2 weeks अगो म्हणजे वॉज लाईक दॅट. मी कॅलेंडर ओपन करतो, याच्यामध्ये स्पेसिफिक डेट सांगत नाही यार. 2 weeks अगो म्हणजे किती, तर 19/5 म्हणजे वॉज लाईक दॅट की मी 4-5 तारखेला, म्हणजे बरोबर आहे, 4-5 तारखेला मी व्हिडिओ टाकला होता. त्याच्यानंतर मग मी टाकलाच नाही, काहीच नाही. सो ऑल दिस थिंग. येस. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे घेऊन घे की 15 म्हणजे 20 दिवस झाले, म्हणजे 20 नाही, 20 दिवस झाले या, म्हणजे 18-20 दिवस झाले. येस. तर या 18-20 दिवसात शूट केलाय म्हणा, एडिट केलाय वगैरे. आता हे म्युझिक व्हिडिओ आहे, त्यामुळे कसं ऍक्च्युली या म्युझिक व्हिडिओला इतका जास्त वेळ लागणार नव्हता. या ऍक्च्युली कसं आहे की शूटिंग तर माझी काल कम्प्लीट झाली. या विचार कर, काल. एडिटला माझे किती 2 स्टांजा एडिट झाल्या, 3रा स्टांजा एडिटिंगवर सुरू आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बी रोल, आणि त्यानंतर मग जे बॅनर वगैरे ते पण सेट झालेलं नाहीये. या तर हे काम शायद सांगू केव्हापर्यंत होऊ शकते. या आता उद्या तर शूटवर आहे. ओके. परवा पण परवा काय आहे की परवा आपण काम करू शकतो. डेफिनेटली परवा आपल्याला काम करावंच लागेल. इट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. तर तेव्हा आपल्याला यस फुल प्रोजेक्ट द्यावा लागेल. तेव्हा आपला प्रयत्न करू की आपला जो स्टांजा आहे तो पूर्ण एडिट होऊन जाईल, 3रा स्टांजा. ओके. त्यानंतर असे 5 स्टांजा आहे. सो 2 स्टांजा बाकी आहे. त्यानंतर मग बी रोल साठी, आणि त्यानंतर मग
कव्हर आर्ट तर ऑलरेडी सेट आहे, बट अजून खूप साऱ्या गोष्टी आहे. सो येस, तर या साऱ्या गोष्टी आपण फोकस करू आणि ट्राय नॉट टू डू वेस्ट युअर टाइम, बिकॉज दॅट इज, कारण हेच आपल्यासाठी खूप कमी आहे आणि याचं समज जर वेस्ट करशील ना तर वापस येणार नाही. सो ऑलमोस्ट मी असं म्हणतो की ऑलमोस्ट करीब 8 किंवा 9 घंटे तू प्रोडक्टिव्हिटी आण तुझ्या पर डे मध्ये. समज जर तू 8 किंवा 9 घंटे तू प्रोडक्शन देशील तुझ्या कामामध्ये, तर तेव्हाच तू काही ना काही डेव्हलप करशील, नाही तर इट वॉज नॉट. ओके, so this is the my artifact episode number 2041 43. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.